द्या. गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग. रवी गुड मॉर्निंग. धन्यवाद भेट द्यायला आल्याबद्दल. एक एक प्रथम अजून एक आला होता भेट द्यायला, तो गायब झाला. त्याला डबल टिबल चोबर धन्यवाद गायब झाल्याबद्दल. हा अजून कोण आलाय भेट द्यायला बघू द्या. कोणीच नाही. वाचलं ना मागचं जे घेतलं होतं ते वाचत चाल बरं का. काही प्रॉब्लेम त्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर विचार. चार्ट वाचतोय ना. हडप सरला राहतो तो मांजरीला का. मी आजच्या एरियात जातोय 12 वाजेनंतर रेडिंगांमध्ये. पहिल्यांदा भेकराई नगरच्या रेडिंगला जातो तिकडे. हा तिथे मी सातारा रोडला जवळच आहे इथे स्वारगेटच्या पुढे. हा जा ना, जा भेटून एक बिंदास भेटून ये. तोपर्यंत मास्टर रिव्हिजन घेतो मी. काल आपण 899 पर्यंत आलो होतो. दिल्लीत दुसरा बघितला होता व्हाईसराय. नंतर लोकमान्य टिळकांनी जयंती चालू केली याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं 1895 ला. आणि ते झाल्यानंतर गोखलेंनी डेक्कन सभा स्थापन केली. ऍक्च्युली जी डेक्कन सभा होती याची स्थापना मगो रानडे, महादेव गोविंद रानडे यांनी स्थापना केली होती. आणि डेक्कन सभा कोणाला सांभाळायला दिली होती? गोखलेंना दिलेली होती. म्हणजे दोघांनी जे ऑप्शन मध्ये उत्तर असेल ते उत्तर लिहायचं आहे. रानडे उत्तर कधी असलं, रानडे ऑप्शन मध्ये कधी असलं तर 100% रानडे उत्तर लिहिले. आगरकरांचा मृत्यू झाला होता. आगरकर बोलके समाज सुधारक नसून करते समाज सुधारक होते. आणि आगरकरांनी त्यांनी मृत्यूच्या वेळी त्यांनी आपल्या पुळीमध्ये 20 रुपये बांधलेले होते. कारण माझा मृत्यू झाल्याबद्दल मी माझा खर्च स्वतः करायला पाहिजे. हे मित्रा बस काय म्हणतो, बरं आहे मस्त आहे का? वर्ग थांबलाच नव्हता. त्या झाल्यानंतर बघा 1899 आपण बघू. 1899 परत रिव्हिजन घेतो आपण. 1900 पर्यंत आलेले आहे. मी तुम्हाला सांगायचं लॉर्ड कर्जन व्हाईसराय म्हणून निवड झाली आणि फ्रेंच पॉल बेकचा मृत्यू झाला होता. मर्जी कर्वे यांनी काही अनाथ बालिका स्थापना केली होती. अनाथ बालिका बरोबर. आणि बिहारमध्ये संतांचा उठाव पण झाला होता आणि भारतीय चलन कायदा पण संबंधित झाला होता आणि सुवर्ण परिणामाचा स्वीकार करण्यात आला होता. आणि स्वामी विवेकानंदांनी बेलूर मठाची स्थापना केली. मी तुला इथे काल तरी सांगितलं रामकृष्ण मठाबद्दल, आठवतंय का? इथेच येतो शेजारी, बरोबर. रामकृष्ण मठ. नामदार गोखलेंनी मुंबई कायदे मंडळावर नियुक्ती झाली होती आणि कलकत्ता महापालिका कायदा झाला होता. यापैकी इतरही घटना विचारली जाते, लक्षात ठेवायचं आहे. आणि बघा भारतात पुन्हा दुष्काळ पडला होता 99 पर्यंत. काल आपण हे बघितलं होतं 99 ते 2001 मध्ये. आणि मी तुम्हाला वेदोक्त प्रकरण बद्दल काल सांगितलं. कोणासंबंधी होते? राजश्री शाहू महाराजांसंबंधी होतं वेदोक्त प्रकरण. पुराणोक्त मंत्र काल आपण बघितलं होतं. त्यानंतर आजपासून आपण 1900 बघत आहोत. 1900च्या पुढे आपण घटना बघत आहोत. काल इथपर्यंत झालं होतं सर्व. आपण कुठून इतिहास घेत आलोय? 1707 पासून
तर जवळजवळ 200 वर्षाचा इतिहास आता आपण बघितलेला आहे. पुढे अजून आता पूर्ण इतिहास बघू. बघा, मित्रमेळा तुम्हाला सरळ प्रश्न विचारला जातो. तुम्ही नाशिकला फॉर्म कधी भरला किंवा कुठेही फॉर्म कधी असला तर मित्रमेळा ही संस्था कोणी स्थापन केलेली होती? कोणी स्थापन केली होती? सावरकरांनी स्थापन केलेली होती आणि नाशिक इथे स्थापन केले होते. मित्रमेळा म्हणजे मित्रमेळा कसं होतं की एखादी संस्था म्हणजे असे मित्र 10-12 मित्र एकत्र आले आणि त्यांनी मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली होती. कारण देशभक्तीने प्रेरित होऊन त्यांनी ही संघटना स्थापन केली होती, ही संस्था स्थापन केली होती. आणि याच वर्षी क्रांतिसिंह नाना पाटलांचा जन्म झाला होता एडमचिंद्र येथे. तुम्हाला सांगतो क्रांतिसिंह नाना पाटलांबद्दल पुढे काय काय नाही तर, परंतु जन्म कुठे? सांगली जिल्ह्यामध्ये एडमचिंद्र येथे जन्म झाला होता. 1901 मध्ये बघा, राजश्री शाहू महाराजांनी गोवध बंदी कायदा केला होता. म्हणजे गोवध म्हणजे गायीचा वध करायचा नाही असा बंदी कायदा केला होता. आणि गोहत्या बंदी कायदा आपल्या भारतामध्ये तेव्हा 1901 मध्ये राजश्री शाहू महाराजांनी केला होता. आणि भारतामध्ये आता बीजेपी गव्हर्नमेंट आलं तेव्हा हे झालं होतं. हे सर्वात जुनं वाचनालय आहे गणेश वाचनालयाची स्थापना परभणी येथे झाली होती. लोकमान्य टिळकांनी मोठा प्रभाव म्हणजे यामध्ये सहभाग होता. लोकमान्य टिळकांचं सर्वात जुनं वाचनालय परभणी जिल्ह्यामधलं गणेश वाचनालय स्थापन. परभणी मधला फॉर्म कधी भरला तर तुम्हाला तिथे सांगता आलं पाहिजे. प्रसिद्ध वाचनालय गणेश वाचनालय. बघा, पंजाब लँड ॲलिएशन कायदा पण संबंध झाला होता. काही लक्षाची ठेवण्याची गरज नाही, हे तुम्ही लक्षात ठेवू शकतात. वायव्य सरहद्द प्रांताची निर्मिती झाली होती. कधी? 1901 ला. हे पण लक्षात ठेवा. रॉयल नेव्हीची स्थापना झाली होती. बघा, इम्पेरियल कॅडेट कोरची स्थापना झाली होती लष्करी शिक्षणासाठी. हा क्वेश्चन कंबाईनला खूप वेळा विचारलेला आहे. गट ब गट कला विचार सर्व प्रत्येक विचार पूर्ण करू, हे सर्व महत्वाचं आहे. सर्व घटना या महत्वाच्या आहे. काही विचारलं जातं, मी तुला सांगितलंय. आपण 1857 पासून पुढे कधी बघितलं तर तिथलं काहीही विचारू शकतात, काहीही. त्यामुळे फक्त अशी खून केली तरी चालेल, असा एक स्टार बी मारला तरी पण चालेल. आता पुढचं पण विचारलेलं आहे. व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल कोलकाता येथे उभारलेला होता आणि थॉमस रॉबर्टसन आयोग नेमला होता रेल्वेची स्थिती उभारण्यासाठी. हा क्वेश्चन खूप वेळा विचारलाय. इथे तू 2 स्टार असे मारू शकतो. पुढे महत्वाचा आहे, बरोबर ना? बघा, रेल्वेची स्थिती उभारण्यासाठी कुठला आयोग नेमला होता असा प्रश्न विचारला जातो. कुठला आयोग नेमला होता? थॉमस रॉबर्टसन आयोग नेमलेला होता. 100% लक्षातच ठेवायचं आहे. तिथे अनुशीलन समितीची स्थापना 1901 ला झाली आहे. आणि बघा, दादाभाई नौरोजी यांनी कुठलं पुस्तक लिहिलं? इंडिया पॉवर्टी अँड ऑन ब्रिटिश रूल इंडिया. तेव्हा हे पुस्तक लिहिलेलं आहे. रूल नाव आहे, रूल इन इंडिया. इंडिया पॉवर्टी अँड ऑन ब्रिटिश रूल इन इंडिया. हे पुस्तक लिहिलेलं होतं. आणि हे पुस्तक खूप वेळा विचारलेलं आहे. म्हणजे भारतातली गरिबी, भारतातल्या गरिबीविषयी हे पुस्तक होतं. आणि यांचे ब्रिटिशांच्या रूल, जे कायदे कानून केले होते त्याबद्दल हे पुस्तक लिहिलेलं होतं. हे पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे, खूप वेळा विचारलेलं आहे. बघा, इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक रमेशचंद्र दत्त यांनी लिहिलेलं होतं. हाही क्वेश्चन UPSC विचारलेलं आहे. 3 पुस्तक विचारले होते. कोणाकोणाचं? दादाभाई नौरोजी, रमेशचंद्र दत्त आणि इथे न्यायमूर्ती रानडे यांचे पुस्तक. 3ही पुस्तकं आयोगाने विचारलेले होते. आणि बघा, एसे इन इंडिया इकॉनॉमिक्स बद्दल 3 पुस्तकं आहे. तेव्हा हे भारतीयांनी लिहिलेले आहे. खालीलपैकी योग्य विधान निवडा अशामध्ये UPSC प्रिलियमला क्वेश्चन होता. आणि हे 3ही पुस्तकं होते. एसे इन इंडिया इकॉनॉमिक्स पहिलं पुस्तक कोणाचं आहे? न्यायमूर्ती रानडे यांचं. परत ऑन ब्रिटिश इंडिया पॉवर्टी अँड ऑन ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक कोणाचं आहे? दादाभाई नौरोजी यांचं. इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक कोणाचं आहे? रमेशचंद्र दत्त यांचं. परत असाही क्वेश्चन विचारलेला आहे, भारतातले त्यावेळचे कोणते 3 इकॉनॉमिक्स होते? त्यांनी कोणते 3 अर्थशास्त्रज्ञ होते? त्यांनी 3 याच्याबद्दल, अर्थशास्त्रज्ञांबद्दल किंवा
पैशांबद्दल उल्लेख केलेला होता. हे तिन्ही होते लक्षात ठेवायचं आहे. राहील का लक्षामध्ये? दादाभाई नौरोजी, रमेशचंद्र दत्त आणि न्यायमूर्ती रानडे. इथे बघा शांतिनिकेतन शाळेची स्थापना केली होती. कोणी केली होती? रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन शाळेची स्थापना केली होती. आणि अँथनी मॅकडोनाल्डच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोग नेमलेला होता. खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. 2 साल करून टाकायला. मॅकडोनेल तो मॅकडोनेल पिझ्झा नाही का, असं लक्षात ठेवायचं. दुष्काळ पडलेला होता, दुष्काळामध्ये मॅकडोनाल्ड पिझ्झा खाल्ला, असं तुम्ही लक्षात ठेवू शकतात. दुष्काळ आयोग कुठला नेमला होता? अँथनी मॅकडोनेल यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोगाने अहवाल दिला होता. आणि हा आयोग कोण नेमला होता? त्यावेळचा व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन होता. लक्षात ठेवायचं आहे. बघा इक्बालची पहिली उर्दू कविता हिमालय प्रकाशित झाली होती. हाही क्वेश्चन विचारलेला आहे. आता राज्यसभेला मागे विचारलेला होता मेन्सला. हिमालय ही कविता कोणाची आहे? इक्बाल या कवीची होती. आणि 1902 उजाडलं आणि भारत सोडून श्रीमती भिकाजी रुस्तुम कामा हे पॅरिसला गेलेला होता. त्याच भिकाजी रुस्तुम कामा त्यांना मॅडम कामा म्हटलं जातं. त्यांनी भारताचा झेंडा परदेशात पहिल्यांदा फडकवला होता त्या. हरिद्वार येथे स्वामी श्रद्धानंदांनी गुरुकुल कांगडीची स्थापना केली होती. हाही क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे. गुरुकुल कांगडीची स्थापना कोणी केली होती? हरिद्वार येथे स्वामी श्रद्धानंदांनी. हाही क्वेश्चन विचारलेला आहे. बघा राजश्री शाहू महाराजांनी मागासवर्गीयांना नोकरीमध्ये 50% आरक्षण दिले. 1902 ला अत्यंत महत्वाचा आहे. कोल्हापूर संस्थानामध्ये शाहू महाराजांनी किती टक्के आरक्षण दिलं होतं तेव्हा? 50%. आणि आपण कारण त्यांना तेव्हाच वाटलं होतं की लोकांना आरक्षणाची गरज आहे, तेव्हा ते पुढे येतील. नाहीतर ज्यांच्या ज्या जातींच्या प्रगती झालेल्या आहे त्यांची प्रगती होत राहील आणि जे पिछाडलेले आहे ते मागेच राहतील. त्यामुळे त्यांनी आरक्षण दिलं होतं. महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा कोल्हापूर संस्थानाने आरक्षण दिलं होतं. तर भारतामध्ये कधी म्हटलं तर बडोदा संस्थानाने पहिल्यांदा आरक्षण दिलं होतं. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. बघा लोकमान्य टिळक शाही महाराज खटल्यामध्ये दोषी झाले आणि 1.5 वर्ष कारावास झाला होता आणि 1000 रुपये त्यांना दंड बसलेला होता. शाही महाराज खटला होता. तुम्हाला हे काही महत्वाचं नाही सांगण्यासाठी फक्त लक्षात ठेवायचं आहे. शाही महाराज लोकमान्य टिळक परत जेलमध्ये गेलेले होते 1.5 वर्ष कारावासासाठी आणि 1000 रुपये दंड झाला. शाही महाराज खटला होता. आणि बघा राजश्री शाहूंना केंब्रिज विद्यापीठाने LLD ही पदवी दिली आहे. प्रश्न विचारला जातो. कुठल्या विद्यापीठाकडून राजश्री शाहू महाराजांना LLD पदवी भेटली होती? कुठल्या विद्यापीठाकडून? केंब्रिज विद्यापीठाकडून. आणि हे 100% लक्षात ठेवायचं आहे. याला 2 स्टार करा. मी तुम्हाला रेल्वेवर करायला लावलं, दुष्काळावर करायला लावलं. आणि आता पोलीस सेवेतील दोष शोधण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती? अँड्रू फ्रेझर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली होती. फ्रेझर नाव बघा, असा तुम्ही लक्षात ठेवायचा होता. फ्रेझर P पासून सुरू होतो आणि पोलीस सेवा PP लक्षात ठेवू शकतात. म्हणजे ऑप्शन मध्ये तुम्हाला निवडता यायला पाहिजे. मी तुम्हाला मॅकडोनाल्ड पिझ्झा कधी खायला सांगितला? दुष्काळात खायला सांगितला. बघ तर मॅकडोनाल्ड आयोग नेमलेला होता ना दुष्काळासाठी. हे मॅकडोनाल्ड पिझ्झा मी तुम्हाला खायला सांगितला, बरोबर. आणि इथे बघा रेल्वे रॉबर्टसन, रेल्वे म्हणजे RR तुम्ही लक्षात ठेवू शकता, म्हणजे कदापि तुम्ही विसरणार नाही. राहील त्या लक्षामध्ये मी ट्रिक सांगतोय. दुष्काळामध्ये कुठला आयोग नेमलेला होता? मॅकडोनाल्ड आयोग नेमलेला होता. रेल्वेची स्थिती साठी कुठला आयोग नेमला होता? रॉबर्टसन, RR लक्षात ठेवा. आणि इथे कुठला आयोग नेमलेला होता? इथे काय सांगितलं? PP लक्षात ठेवा. फ्रेझर पोलीस, बरोबर ना. तुम्हाला पोलीस सेवेची दोष शोधण्यासाठी मी तुम्हाला हे पण सांगितलंय मित्रांनो, तुम्ही कुठलीही परीक्षा द्या, मी जे शिकवलेलं आहे, गट ब बी दिलं तरी बी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडतील, गट क ला बी पैकीच्या पैकी
आणि सरळ सेवेला ही पैकीच्या पैकी मार्क मी त्या लेवलचं तुम्हाला सर्व विषय शिकवलेले आहे. वाटलं तर सर्व पेपर चेक करून बघा, बघितलेच असतील बरोबर ना. बघा, स्वामी विवेकानंदांचे निधन झाले होते बेलूर मठामध्ये, पश्चिम बंगालमध्ये निधन झाले होते. ठीक आहे. इंग्लंडमध्ये सत्ता परिवर्तन प्रधानमंत्री म्हणून बालकोची नियुक्ती झाली होती. ठीक आहे बरं का. बघा, गुरुकुल स्थापना आर्य संस्थानाकडून फुटून निघालेली होती. ठीक आहे. आणि अनुशीलन समितीची स्थापना आपण ऑलरेडी वाचलेली आहे. 1903 ला स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म झाला होता. आणि कुठे झाला होता? स्वामी रामानंद सिंदगी विजापूर येथे झाला होता. तुम्हाला सरळ सेवेला हा प्रश्न विचारला जातो, स्वामी रामानंद तीर्थ यांचं पूर्ण नाव काय आहे, असा प्रश्न विचारला जातो. काय आहे? व्यंकटेश बघा भगवानराव खिडकीकर, तेव्हा हे स्वामी रामानंद तीर्थ यांचं नाव आहे. पूर्ण नाव विचारलं की लक्षात ठेवायचं आहे. इथे बघा, काय मुंबई येथे सामाजिक सुधारणा संस्था स्थापली आणि मद्रास येथे हिंदू संस्था स्थापन केली होती. कोणी? हिंदू संस्था. बघा, अत्यंत महत्वाचा आहे, भारतीय विद्यापीठ कायदा कोणाच्या कालखंडामध्ये संमत झाला आहे? कोणाच्या कालखंडामध्ये? कर्जनच्या कालखंडामध्ये. कर्जन व्हाईसराय म्हणून होता. 1999 पासून, मी 1899 पासून तुला वाचून दाखवलं वरती, तर 1905 पर्यंत कर्जन व्हाईसराय होता. ह्या सर्व घटना 5 पर्यंत कोणाच्या कालखंडातल्या आहे? कर्जनच्या कालखंडातल्या आहे. भारतीय विद्यापीठ कायदा संमत झाला होता. 100% हे लक्षात ठेवायचं आहे. सहकारी पतपटी विषयक कायदा संबंध पहिल्यांदा भारतातील पहिला कायदा होता. आता आपण आपल्याकडे सहकारी कायदा कधी स्थापन केला? आता 1914 मध्ये, 11 मध्ये नाही 2011 मध्ये 97वी घटना दुरुस्ती मांडली आणि 2011 मध्ये 97व्या घटना दुरुस्तीनुसार सहकारी कायदा केला होता. तर तेव्हा 1904 मध्ये सहकारी पतपेढी विषयक पहिला कायदा तो झाला होता. आणि फिरोजशाह अहमदने नाईट कमांडर हा किताब जपानकडून रशिया दिला होता. फिरोजशाह अहमदांना विचारला कधी? तर प्रश्न विचारला जातो, नाईट कमांडर हा किताब कधी दिला होता? कोणाला दिला होता? फिरोजशाह अहमदांना दिला होता. बघा, इतकुशा जपानकडून रशिया पराभूत झाला होता त्या वर्षी 1904. जपान किती छोटा देश आहे, रशिया किती मोठा देश आहे. जपाननं रशियाला हरवलेलं होतं. भारतीयांना प्रेरणा भेटली होती, इतकुसा देश इतक्या मोठ्या देशाला हरवू शकतो, मग ब्रिटिश साम्राज्य इतकं मोठं आहे तर आम्ही का नाही ब्रिटिशांना बाहेर काढू शकत, अशी प्रेरणा भेटलेली होती आपल्या भारतीयांना. बघा, येरवडा तुरुंगाच्या अधीक्षक मानद अधीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती झाली होती? रमाबाई रानडे. प्रश्न विचारला जातो, तुम्ही कधी इथला कधी दुसरा कधी फॉर्म कधी भरला, गारचा भरला, तिथला फॉर्म भरला, तर तिथे पुण्यातला फॉर्म भरला तर प्रश्न विचारला जातो. येतंय का लक्षामध्ये? बघा, येरवडा तुरुंगाच्या मानद अधीक्षक म्हणून रमाबाई रानडे यांची नियुक्ती झाली होती. आणि यंग हजबंड प्रतिनिधी तिबेटची राजधानी लासा येथे आहे. ठीक आहे बरं का. श्री शंकर प्रसादिक सोमवंशी चिंतक मित्र मंडळ, आजचा प्रश्न विचारलेला होता. आजचा मागच्याच वर्षी प्रश्न विचारलेला होता. श्री शंकर प्रसादिक सोमवंशी हितचिंतक मित्र समाज स्थापन केला आणि कोणी स्थापन केला? शिवराम कांबळे. सोमवंशी हितवर्धक सभा असं त्याला म्हटलं जातं. प्रश्न महत्वाचा आहे, प्रश्न विचारलेला होता. आणि मित्रमेळा जी सावरकरांनी स्थापन केली होती, इथे लिहा विदा सावरकर. त्याचं नामांतरण काय करण्यात आलं होतं? अभिनव भारत. अभिनव भारताची स्थापना कधी झाली याचा प्रश्न विचारता. आणि कोणी केली? कोणी केली? विदा सावरकर, विनायक दामोदर सावरकर यांनी केलेली होती. आणि कधी केली? 1904 ला. 100% लक्षात ठेवायचं आहे. प्राचीन संरक्षण कायदा हा सुद्धा झाला होता. ज्या प्राचीन वस्तू आहे त्यांना नष्ट करायच्या नाही,
त्यांना संरक्षण द्यायचं आहे असा कायदा झाला होता 1904 मध्ये. या सर्व 1999, 1919 1, 2, 3, 4, 5 सर्व घटना महत्वाच्या आहेत. इथे बघा बंगालची फाळणी लंडन येथे श्यामजी कृष्ण वर्मा. बंगालची फाळणी कधी झाली? 1905 मध्ये लंडन येथे श्यामजी कृष्णाजी वर्मा यांनी कशाची स्थापना केली? इंडिया हाऊसची स्थापना केली. मला प्रश्न विचारला जातो, इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? कोणी केली आहे? श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे. आणि कधी केली? 1905 ला. आणि कुठे केली? कुठे केली? लंडन येथे केली आहे. यांनी दुसरं वाक्य हे लिहिलं पाहिजे होतं. इथे खाल्ले बंगालची फाळणी एक आणि इथे लिहायला पाहिजे. दुसरं वाक्य आहे. प्रश्न विचारला तो प्रश्न बरोबर यायला पाहिजे. अर्जुन गुड मॉर्निंग. भेट द्यायला आल्याबद्दल गुड मॉर्निंग मित्रा. बाकीचे एक 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 गायब झाले आहे. बाकीच्या मुलांना काहीच वाटत नाही, गुड मॉर्निंग म्हणून चालले जातात. आता त्याला गुड मॉर्निंग म्हणतात, क्लास तर करता नाही. त्यांना असं वाटतं की क्लास फक्त असा आहे, आपण भेटते आपल्याला पैसे भेटतात, पण त्यांना ही जाणीव नाही. आता तू रेग्युलर करताय, बाकीचे मुलं रेग्युलर ज्यांनी ज्यांनी केलं त्यांना माहिती की आपल्याला पोस्ट 100% फायदा होतोच आहे. होतोय का नाही फायदा? किती डीप मध्ये शिकवलं बरं का. मी तुला क्वालिटी पण वाचून दाखवलं बरोबर. तुला चार्ट बघितले का? तू घेतले? हा, चार्ट घेऊन टाक, तुला फायदा होईल 100%. सर्वचे सर्व पॉलिटी, इतिहास हे ते सर्व आहे. जिओग्राफी असलं तर ते आला होता घ्यायला. त्या स्टुडंट ते बी आले होते. हा, ते दोघंही आले होते, त्यांनाही घेतले. बघा, विदेशी मालावर बहिष्काराचा आणि स्वदेशीचा माल वापरण्याचा ठराव टाऊन हॉल कोलकाता सभेत मंजूर झाला होता. म्हणजे काय केला होता? मग हा विदेशी मालावर बहिष्कार टाकायचा आहे आणि स्वदेशी मालाचा वापर करायचा आहे असं ठरवलेलं होतं आपण. कारण यावर्षी बंगालची फाळणी झाली. बंगालच्या फाळणीला विरोध म्हणून लोकांनी विदेशी मालावर बंदी घातलेली होती. अक्षरशः विदेशी मालाची होळी केली होती. इथे विद्या सावरकर कॉलेजमध्ये असताना लोकमान्य टिळक यांनी ह्या लकडी पूल आहे तिथे होळी केलेली होती विदेशी मालाच्या कपड्यांची. असं होतं. आणि हा झटका इंग्लंडला त्यावेळी भरपूर आर्थिक नुकसान झालेलं होतं. आणि लोकांमध्ये आपला देश आपण सर्व एक आहेत याची जनजागृती झाली होती. एक कुठे ठरवलं होतं? कोलकात्याच्या सभेत मंजूर झालेलं होतं. बघा, याच वर्षी लोकमान्य टिळकांनी चतुर्श्रुतीचा पुरस्कार केला होता. चतुर्श्रुती कोणी मांडली? पुरस्कार कोणी केला असा प्रश्न विचारला जातो. कोणी केला होता? लोकमान्य टिळकांनी. आणि चतुर्सूत्री काय होते? स्वराज्य, आम्हाला स्वराज्य पाहिजे, आपण स्वदेशी वस्तू वापरल्या पाहिजे, परदेशी वस्तूवर बहिष्कार टाकला पाहिजे आणि सर्वांना राष्ट्रीय शिक्षण दिलं अशा होत्या. म्हणजे स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हे काय होतं? चतुर्सूत्री कार्यक्रम होता. पुरस्कार केला होता लोकमान्य टिळकांनी. तिथे सांगितलं मी, सावरकरांनी, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुण्यामध्ये विदेशी कापडाची होळी केली होती. आणि रेल्वे बोर्डाची स्थापना सुद्धा झाली होती. मी तुम्हाला सांगितलं तिकडे रेल्वेसाठी कुठला आयोग नेमला होता? रॉबर्टसन. सांगितलं ना. नंतर त्या आयोगाने अहवाल दिला आणि त्यानुसार रेल्वे बोर्डाची सुद्धा स्थापना झाली. प्रश्न खूप वेळा विचारला जातो, सर्व चार करण्यासारखं, सर्व महत्वाच्या घटना आहे. प्रश्न बघा, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली आहे? नामदार गोखल्यांनी केली आहे. गोपाळकृष्ण गोखले यांनी कशाची स्थापना केली आहे? भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. हे पण लक्षात ठेवा, भारत स्वशासन समिती कोणी स्थापन केली होती? श्यामजी कृष्णाजी वर्मा यांनी केली होती. आणि कुठे केली होती? बघा, भारत स्वशासन समिती. पहिल्यांदा मी तुम्हाला यांची घटना काय सांगितली वरती बघायचंय. काय सांगितली तर
इथे बघा इथे त्यांनी इंडिया हाऊसची स्थापना केली होती, बरोबर ना. आणि इंडिया हाऊसची स्थापना कुठे केली होती? इंग्लंड येथे केली होती. हे बघा, 1905 श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केली होती. कुठे केली होती? लंडन येथे केली होती. आणि त्यांनी भारत शासन समितीची स्थापना सुद्धा लंडन येथे केली होती. आयोगाने खूप वेळा यावर प्रश्न विचारलेला आहे. इंडिया हाऊस खूप वेळा विचारलेलं आहे. मग नंतर लोकमान्य टिळकांनी मदत केली, स्कॉलरशिप भेटवून दिली विदा सावरकर यांना, आणि त्यांना इंडिया हाऊस मध्ये पाठवलेलं होतं. आणि इंडिया हाऊस असं ठिकाण होतं त्यामध्ये भारताला कसं स्वातंत्र्य भेटेल हे जे परदेशी मुलं येत होते त्यांना जनजागृती केले जात होते. आणि विदा सावरकर सुद्धा त्यामध्ये होते, इंडिया हाऊस मध्ये होते. नंतर 1905 मध्ये भरपूर विरोध झाला, हे झाला, कर्जन मग भारत सोडला, म्हणजे गेला. आणि पुढचा व्हाईसराय कुठला आला? लॉर्ड मिंटो. या मिंटोचा कालखंड 1905 ते 1910 या कालखंडामध्ये मिंटो आलेला आहे. मग बडोदा संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले होते. भारतामध्ये पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण कुठल्या संस्थानामध्ये सक्तीचे केले होते? बडोदा संस्थानामध्ये. आणि नंतर महाराष्ट्रामध्ये कधी म्हटलं तर कोल्हापूरमध्ये, म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केलेले दिसते, लक्षात ठेवायचं आहे. बघा, सावरकरांनी श्यामजींच्या सवलतीचा फायदा घेऊन ते कुठे गेले? लंडनला गेलेले आहे. तुम्हाला चांगलं असतं, 5 मोडी केली आहे ते झालं. नंतर तेव्हा ते हुशार होते भरपूर, बरोबर. जे नेते झाले आहे ना, आपल्याला असं वाटेल ते काहीच काम नाही, हुशारने नसणार, फक्त राजकारण करत असतील, हे करत असतील. खतरनाक अभ्यासू होते, खतरनाक, सर्व नेते मागचे, असं आहे. ते लंडन येथे गेले होते. बघा, कोलकाता काँग्रेस अधिवेशनात स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे ठराव संमत झाले होते. कोलकात्याला अधिवेशन झालं होतं आणि कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष त्यावेळेस दादाभाई नौरोजी होते. दादाभाई नौरोजी हे होते. दादाभाई नौरोजी तुम्हाला माहिती असेल, त्यांना भारताचे पितामहा म्हणून ओळखले जाते. भारताचे पितामहा म्हणून ते ओळखले जातात. आणि फक्त हे तीनच चतुसूत्री मानलेला होता. परंतु बघा ना, काय काय स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षणच तेव्हा हे केला होता. फक्त चतुसूत्री मधला जे जहाल आणि मवाळ यांचे फोटो सुद्धा या अधिवेशनात पडलेले आहेत. जहाल गट, मवाळ गट वेगळा झाला होता, नाही सॉरी, सुरत अधिवेशन पुढच्या वर्षीच्या अधिवेशनात पडलेले आहे. पण यामध्ये त्यांनी काय मांडलेलं नव्हतं. बघा, स्वराज्य मांडलं, बहिष्कार मांडलं, राष्ट्रीय शिक्षण मांडलं, पण त्यांनी स्वदेशी आबा हे मांडलेलं नव्हतं. विरोध होता. कारण बाकी ते कसं होतं की स्वदेशी विदेशी वस्तू, आता उदाहरणार्थ हा कापड आहे, बरोबर ना, कंपनीतून तयार व्हायला स्वस्त भेटत होता. आणि आपले जे मजूर होते ते हाताने विणत होते, ते महाग भेटत होते. मजूर काय करत? ते करत. परंतु मग ते काय, ते मोठ्या प्रमाणात विकत, स्वस्त भेटला, जास्त क्वांटिटी, जास्त विकतात. आपण कसे ते घ्यायला आला, आपण डायरेक्ट 50% न देतो. त्या दुकानातून कधी गेला तर किती रुपयानं डायरेक्ट पैकीच्या पैकी ते देतात. सर्व म्हणजे जेवढे किंमत आहे तेवढ्या रुपयाला ते देत आहे. आणि तिथे रेटला गेल्या तर आपण 50% देतो, किंवा मला मागले तर आपण डायरेक्ट 50% देतो. म्हणून ते 2 दिवसात डायरेक्ट 2500 गेले. 2500 3,000 झाले असतील. आता झाले भारत मी तर बाहेर फिरला पण नाही, आज अडपसरला असं आहे. असं असतं. म्हणजे बघा, स्वराज्य, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण हे ठराव मंजूर केले होते. कंबाईनला प्रश्न विचारला जातो अशा पद्धतीने. शिमला येथे मुस्लिम प्रतिनिधी मंडळाला लॉर्ड मिंटो भेटलेला होता. मग बघा, इंग्रजांचं चालू झालं होतं फोडा आणि राज्य करा ही नीती चालू झाली होती. मग लॉर्ड मिंटोनं मुस्लिम प्रतिनिधींना भेटला आणि लॉर्ड मिंटोने त्यांना सांगितलं, तुम्ही काय करा की आम्हाला आरक्षण मागा, कारण मुस्लिम लीगची पण स्थापना झालेली आहे. आरक्षण मागा, मग आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ आणि तुमची एखादी संघटना तुम्ही स्थापन करा. मुस्लिम लीग कसं बघा ना, हिंदूंना कशी हे केलेली आहे, कारण ते फोडण्याचा प्रयत्न तर करतच होते.
त्यांना माहिती होतं हे सर्व एकत्र कधी आले तर आपला टिकाव लागणार नाही हे त्यांना माहिती होतं. म्हणून तिथला येथे मुस्लिम प्रतिनिधींना लॉर्ड मिंटो भेटलेले होते. बघा, प्रश्न विचारला, खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. 1906 डिस्ट्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? महर्षी शिंदेनी केली. रामजी शिंदे यांना वीरा शिंदे असं म्हणतात. वीरा शिंदे यांनी काय केले आहे? डिस्प्लेस क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे. खूप वेळा आयोगाला, कंबाईनला, गटला, सरळ सेवेला, तलाठी भरतीला एकही एक्झाम सोडली नाही या प्रश्नाने. 1906 ला लक्षातच ठेवायचं. लावतो म्हणजे 100% लक्षातच ठेवा. तू याला मार्कर बी वापरला तरी चालेल मित्रा. बरोबर. बघा, हे पण खूप वेळा विचारलेलं आहे. मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली आहे? कधी झाली? 1906. आणि कुठे झाली? ढाका येथे झाली आहे. कळालं का? बघा, महात्मा गांधींनी भारतीय लोकांसाठी अपमानास्पद कायद्याविरुद्ध सत्याग्रह केला होता. तिथे आफ्रिकेमध्ये अपमान करत होते भारतीय लोकांचा. आफ्रिकेमध्ये जे होते त्यांनी सत्याग्रह केला होता. बघा, युगांतर समितीची स्थापना 1906 झाली आणि जे ICS परीक्षा होती याची वयमर्यादा 22 ते 24 वर्ष निश्चित केली होती. पहिल्यांदा खूप कमी करण्यात आली होती, तर वाढवण्यात आली होती. कारण त्यांना माहिती आहे लोक हुशार झाले आहे, लोक शिकत आहे. आपण अजून हुशार लोक आक्रमण बी करू शकतो. लोकांनी उठाव कधी केला तर आपला टिकाव नाही लागणार. लोक शिकले कधी तर आपण त्यांच्याशी चर्चा करू शकतात. त्यांनी बंगालची फाळणी केली. त्यांनी लोकांचा आक्रोश पाहून घेतलेला आहे इंग्रजांनी, की लोक किती खतरनाक इथे वागायला लागले होते, त्यांचा किती प्रॉब्लेम व्हायला लागले होते, त्यांच्या यंत्रणा कमी पडत होत्या. बरोबर ना? म्हणून त्यांनी शिक्षणावर सुद्धा भर गेलं. कारण चर्चा करून देताय हळूहळू. बघा, 22 ते 24 वर्ष निश्चित केले होते 1906 मध्ये लॉर्ड मिंटोने. बघा, इंग्लंड आणि रशियाचा मैत्री करार झाला होता आणि मंडाले येथे लाला लजपत राय आणि सरदार अजित सिंह यांना पाठवलेले होते. ठीक आहे, बरं का, स्वरूपात केले होते. बघा, मिंटो दुसरा सार्वजनिक सभांवर बंदीचा अध्यादेश जारी केला होता. मिंटो हा लॉर्ड मिंटो आला होता आपला व्हाईसराय म्हणून 1905 ते 1910 पर्यंत त्यांनी काय केलं होतं? तुम्ही सार्वजनिक सभा घेऊ नका, त्यावर बंदी घातलेली होती. पण सार्वजनिक सभा होतच म्हणजे न घेणं म्हणजे काय बरं? बरोबर ना? असं आहे. आणि हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. जहाल आणि मवाळ गटांमध्ये विभाजन कधी झाले किंवा फूट कधी पडलेली आहे? कधी? 1907 मध्ये. आणि कुठल्या अधिवेशनामध्ये पडलेले आहे? सुरत अधिवेशनामध्ये आहे. आणि सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? रास बिहारी. बघा, रास बिहारी घोष हे सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष होते. लक्षात ठेवायचं. तुम्हाला अधिवेशनाचे अध्यक्ष मी खाली लिहून दिलेले आहे. बघा, महिला विद्यालय पुणे येथे स्थापन केले. कोणी स्थापन केले होते? महर्षी कर्वे यांनी महिला विद्यालय पुण्यामध्ये स्थापन केले. पुढे महिला विद्यालयाच्या पुढे महर्षी कर्वे लिहिलं का? बॉम्बे पोस्टल युनियन स्थापना झाली होती. बघा, ज्यांना हा क्वेश्चन खूप वेळा विचारलाय, खूप वेळा म्हणजे खूपच वेळा, आणि परत आयोग घेतली. बरोबर. निराश्रित सेवा सदन, मी तुम्हाला मागच्या वेळेस शारदा सदन सांगितलं, सदन सांगितलं, कृपा सदन सांगितलं, कोणी स्थापन केलं होतं ते सुद्धा सांगितलं. आणि आता निराश्रित सेवा सदन ही स्थापना कोणी केली आहे? जनक्का शिंदे आणि वीरा शिंदेची बहीण आहे. जनक्का शिंदेने निराश्रित सेवा सदन लक्षात ठेवायचं आहे. आणि 1907 मध्ये बघा, 1907 मध्ये भगतसिंगांचा जन्म झाला होता. म्हणजे ज्यावेळी भगतसिंग 1931 ला फासावर गेले त्यावेळेस ते किती वर्षाचे होते?
किती वर्षाचे होते फक्त? हा, 34 कसे असते? 7ला जन्म झाला होता ना. 3 वर्ष, 13 वर्ष, 23, बरोबर ना? 23 म्हणजे 24 वर्ष पासावर गेलेले होते. 23 चालू होतं. बघा, भगतसिंगाचा जन्म झाला होता 1907 मध्ये. म्हणजे त्यावेळेस उतार, अजून किती उतार, किती लोकांचं प्रेम, आणि अजून सुद्धा भगतसिंगांचं नाव काढलं जातं. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बरोबर, आणि क्रांतिकारकांचं सुद्धा. बघा, जन्म बंगा इथे झाला होता. तुम्हाला एक दिसलं का, जे जे लोक एकदम कमी कमी आयुष्य जगलेले आहेत त्यांना भरपूर काही मोठं करून दिलं कमीच आयुष्यामध्ये? बघा, छत्रपती संभाजी महाराज एकदम कमी आयुष्य जगले. वयाच्या काही 34, 33, 32 वर्षाचे होते. बाजीराव पेशवा एकदम कमी आयुष्य. गोपाळ गणेश आगरकर आता बघितलं, वयाचे फक्त 39 वर्ष, 40च्या आत. भगतसिंग एकदम कमी आयुष्य. चंद्रशेखर आझाद एकदम 24 वर्ष. आपल्याला असं वाटेल की चंद्रशेखर आझाद भरपूर, 24-25 वर्ष म्हणजे 30च्या आतच होते. सर्व जे क्रांतिकारक असतात ते 30च्या आतच. त्यांनी डबल चोबल कामं केले. एकदम कमी कमी आयुष्य जगणाऱ्या लोकांनी भरपूर कामं करून घेतले, आणि त्यांची 100, 150, 200 वर्षात सुद्धा नंतर आपण त्यांचे त्याच ताकदीने उन्नतीने नाव घेत आहोत. 400-500 वर्षानंतर सुद्धा, बरोबर. तर आपले छत्रपती शिवाजी महाराज फक्त किती वर्ष? 53 वर्ष जगलेले. असं आहे. बघा, अॅनी बेझंट, बघा, अॅनी बेझंट ह्या थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्ष बनलेल्या होत्या 1907 मध्ये. मला थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना मॅडम ब्लावत्स्की यांनी अमेरिकेत केली होती, हे बाई सांगितलेलं होतं. बघा, इथे स्फोटक सभा प्रतिबंधक कायदा घेतला होता 1907ला, आणि इथे काँग्रेस अधिवेशनाचे टिळकांना अध्यक्ष म्हणून टिळकांनी अध्यक्ष म्हणून कोणाचे नाव सुचवले होते? लाला लजपत राय यांचे नाव सुचवले होते, आणि त्यांनी लाला लजपत रायांनी स्वतःचे नाव मागे घेतलेले होते. तुम्ही आता काँग्रेसचे अध्यक्ष कोणाला करा? लाला लजपत रायला करा असं सुचवलं होतं. सुरत जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये 1907चं, आता आपण वरती जेव्हा वाचलं ना, ते अधिवेशनामध्ये अक्षरशः पुढच्या फेकाफेकी, मारामाऱ्या, आम्हाला तुमचं तोंड पाहायचं नाही, हे नाही. परंतु मित्रांनो, त्यांचं दोघांचं हे एकच होतं. काय होतं? आपल्याला स्वराज्य मिळवणे, असं होतं. म्हणजे का? आणि आपण कुठल्या गोष्टीसाठी भांडण? स्वराज्य मिळवणे हे होतं. मग ते जहाल असो, नेते असो, किंवा मवाळ व्यक्ती असो, याचं स्वराज्य मिळवणे हाच ध्येय असं होतं. जहालांचं म्हणणं असं होतं की तुम्ही आम्हाला स्वराज्य द्या, तुम्ही आम्हाला संपूर्ण स्वराज्य द्या. मवाळांचं म्हणणं असं होतं की हळूहळू आपण स्वराज्य प्राप्त करू, त्यांच्याकडे अर्ज विनंती. जहालांचं म्हणणं असं होतं आपण आंदोलन करू, हे करू, त्यांच्यावर बहिष्कार टाकू, बंद पाळायला सांगू. म्हणजे आपल्याला स्वराज्य लवकर मिळालं की आपल्याला आपले कामं लवकर करता येतील. मवाळांचं म्हणणं असं होतं की आता रुजलेले देतील, हळूहळू विश्वास होता, अर्ज विनंत्या करून, असं होतं. बघा, के.जी. गुप्त आणि सय्यद हुसेन गिलक्रामी या 2 भारतीय खूप वेळा विचारलेला आहे. या 2 भारतीयांना भारत सचिवाचे कौन्सिलचे सदस्य नियुक्त केले होते. गुप्त, जी आणि बीजी असं बी, किंवा बीजी असंही लक्षात ठेवू शकतात. यांना भारतीय सचिवाचे कौन्सिलचे सदस्य म्हणून काय केलं आहे? नियुक्त केलेलं आहे. कोणाकोणाला? गुप्त, के.जी. गुप्त आणि सय्यद हुसेन गिलक्रामी यांना. बघा, तो जय वतन हे पुस्तक मुंशी प्रेमचंद यांचे होते. खूप चाललेलं पुस्तक आहे हे त्यावेळेस, कारण देशभक्तीला अनुसरण लिहिलेलं होतं. आणि मित्रांनो, 1908 मध्ये लोकमान्य टिळकांना कारावासाची शिक्षा झाली होती, आणि कुठल्या तुरुंगात पाठवले होते? मंडाले तुरुंगात पाठवले होते. कुठे? देशात. आता सध्या म्यानमार नाव आहे.
1908 ते 14 किंवा हे ज्यावेळेस लोकमान्य टिळक कारावासात गेले, तुम्ही 8 ते 14चा कालखंड कधी बघितला तर त्या कालखंडामध्ये इतक्या घटना घडलेल्या नाही. कधीतरी काहीतरी म्हणजे जो स्वातंत्र्य मिळवण्याचा वेग होता तो त्या कालखंडामध्ये कमी होऊन गेला होता. लोकमान्य टिळकांना लोकमान्य पदवी मिळालेली होती. लोकमान्य पदवी मिळवण्यासाठी विचार करा, म्हणजे ही पदवी लोकांनी दिलेली होती. लोकांनी त्यांना नेता बनवलेलं होतं. त्यांचं प्रभावी भाषण, त्यांचा रुबाब, त्यांचं बोलणं भेटण्यासाठी कितीतरी त्यांना रांगा लागत. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांचं जेव्हा भेटले समोरासमोर, तेव्हा लोकमान्य टिळकांना ते म्हणाले होते की मग लोकमान्य टिळकांनी त्यांना सांगितलं, असं हे करण्यासाठी लोकांसाठी फिरावं लागतं. त्या गोष्टीतून महात्मा गांधींना प्रेरणा मिळाली आणि महात्मा गांधींना ते कधी त्यांनी जहाल गटाकडून मवाल गटाकडे कधी म्हणजे सत्ता घेतली हे कळालं. पहिल्यांदा भारत आले, भारत जमित केलं. नंतर महात्मा गांधी हळूहळू सत्याग्रह केला, फेमस झाला. आणि लोकांना मार झाड नको, हे नको, तुमचे कामं करा, सत्याग्रह करा, आम्ही उपाशी राहू शकतो. बरोबर ना? हा, अजून आम्ही बसून राहू शकता. बरोबर, काही नाही, आम्ही शांतता पाळू शकता, अशा पद्धतीने ते बी लोकांना पडते. त्यामुळे आपला भारत देश असा असण्याचं अजून एक कारण आहे. बघा, राज्यनिष्ठा दर्शवणारे संविधान मवाळ गटाने स्वीकारलेले होते. म्हणजे आम्ही काय आहे, आम्ही जे आता इंग्रज जे राज्य करताय आणि त्यांच्याशी निष्ठा बाळगणारे लोक आहेत असे मवाळ गटाने स्वीकारलेले होते. बघा, विकेंद्रीकरणाचा आयोगाचा अहवाल आला होता, ठीक आहे बरं का. खुदिराम बोसला फाशी झाली. खुदिराम बोस ला फाशी झाली होती. अलीपूर खटला झाला होता आणि अलीपूर खटल्यामध्ये खुदिराम बोसला फाशी झाली होती. बघा, याच वृत्तपत्र कायदा आणि विस्फोट कायदा सुद्धा संमत झाला होता. काळ्या पाण्याची शिक्षा अश्विन कुमार दत्त आणि इतर व्यक्तींना झाली होती आणि दंड विधेयक संमत पण झालं होतं. आणि मुंबईमध्ये सेवा सदन सुद्धा स्थापन केलं होतं. कोणी? रमाबाई रानडे यांनी. या घटना लक्षात तितकं ठेवण्यापेक्षा तुम्ही ठेवू शकता, मुंबई सेवा सदनची स्थापना केली होती रमाबाई रानडे यांनी केली होती. बघा, माणिकतोळा उद्यानामध्ये शस्त्रास्त्र साठा स्थापन. तुम्ही पिक्चर मूव्हीमध्ये तुम्ही बघितलं असेल तर यावर सर्वांवर मूव्ही आले आहे. बघा, माणिकतोळा शस्त्रास्त्र साठा सापडलेला होता. बघा, विस्फोट पदार्थ कायदा पण झाला होता. कारण मी शस्त्रास्त्र साठा, विस्फोट पदार्थ निर्माण करण्याचा प्रयत्न, बॉम्ब निर्माण करण्याचा प्रयत्न, अक्षरशः आपले भारतीय लोक जपानला, रशियाला जात आणि बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेत आणि बॉम्ब बनवत. बरोबर. भारतीय फौजदारी कायदा संशोधन अधिनियम झाला होता. ठीक, बघा, लक्षात ठेवायचं आहे, छत्रपती शाहू महाराजांनी भोगावती नदीवर धरण बांधले आणि तिथे राधानगरी गाव बसवलेले होते. आता आपण जे म्हणतो, विचारलं जातं राधानगरी धरण कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा कुठल्या नदीवर आहे, ते कुठल्या नदीवर आहे? भोगावती नदीवर आहे. आणि कुठे आहे ते? राधानगरी येथे आहे. आणि त्या बंधाऱ्याचं नाव काय आहे? बघा, भोगावती नदीवर धरण आणि तिथे राधानगरी हे गाव बसवले आहे. आणि त्या बंधाऱ्याचं जे नाव आहे किंवा त्या धरणाचं नाव लक्ष्मीबाई सागर असं नाव आहे. लक्ष्मीबाई सागर. शाहू महाराजांच्या पत्नीचं नाव होतं तिचं नाव राधाबाई होतं. कळालं का? असं होतं. संध्या युगांतर वंदे मातरम वृत्तपत्र बंद पडलेली होती. वृत्तपत्र कायद्यानुसार पेपर कायदा केला होता मिंटोने. स्वातंत्र्य सावरकरांनी इंडिया हाऊसमध्ये 1857ची सुवर्ण जयंती साजरी केली होती. म्हणजे 1857ला म्हणजे 50 वर्ष कंप्लीट झाले होते. आणि ती सुवर्ण जयंती स्थापन केली होती, साजरी विद्या सावरकरांनी खुश झाले होते ते. आणि त्याला पहिला स्वातंत्र्याचा उठाव किंवा पहिला स्वातंत्र्याचा प्रयत्न
असं हे बाई 8 वाजता उठाव मग त्यांना नाव सुद्धा दिलं. बघा 1909 मध्ये भारतीय कौन्सिलचा कायदा मंजूर झाला होता. आपण त्या कायद्याला काय नाव म्हणतो? मॉन्युमेंटो सुधारणा कायदा. तुम्हाला प्रश्न कुठल्या कायद्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते? कुठल्या कायद्यानुसार? भारतीय कौन्सिलचा कायदा मॉन्युमेंटो सुधारणा कायदा कधीचा आहे? 1909 चा आहे. लक्षातच ठेवायचं आहे. लिहून देतो मी. बघा मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे विचार करा भारत फोडण्याची पद्धत कशी केली होती. स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय? तुम्ही वेगळे आपल्याला, तुम्ही तुम्ही शीख पासून वेगळे, बरोबर ना? तुम्ही बौद्ध पासून वेगळे, बरोबर ना? वेगळ्याची जाणीव निर्माण होते ना. असाही स्वतंत्र मतदारसंघात तुमच्या हिच्यामध्ये फक्त मुस्लिम व्यक्तीच उभा राहील, दुसरा कोणीच उभा असं होत. स्वतंत्र मतदारसंघात सुधारणा मुस्लिमांनी. बघा प्रश्न खूप वेळा विचारलाय. तर वायलीला लंडन येथे मध्यंतरात ठार केले होते. वायलीचा खून कोणी केला होता? ठार कोणी केले? मदनलाल ढेंगराने ठार केले. तिथे बघा सत्येंद्रनाथ सिन्हा जे आहे व्हाईसरायच्या कौन्सिलचे सदस्य म्हणून नियुक्त झाले होते. हाही प्रश्न विचारलेला आहे. आणि हे पण दलित सोसायटीची स्थापना मद्रासमध्ये झाली आहे. हा पण प्रश्न विचारला आहे. नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध कोणी केला होता? अनंत काटकरे. कर्जन वायलीचा खून कोणी केला होता? ठार कोणी केला होता? मदनलाल यांनी केला होता. कर्जन वायली, मदनलाल ढेंगरा आणि अनंत काटकरे यांनी जॅक्सनचा वध केला होता. बघा कामगार हितवर्धक सभा मागच्याच वेळेस कंबाईनला प्रश्न विचारून गेला. आपण प्रश्न विचारला. कामगार हितवर्धक सभा नरे यांनी स्थापन केली होती. बऱ्याच लोकांनी नारायण मेघाजी आलं का लक्षामध्ये? कोणी केली होती? नरे. सोशल सर्व्हिस लीग आपण खूप वेळा प्रश्न विचारला होता. सोशल सर्व्हिस लीग नामजोशी स्थापना केली. खूप वेळा विचारला, खूप वेळा म्हणजे खूपच वेळा, सर्व एक्झामला विचारलेला लक्षात ठेवायचं आहे. संत तुकडोजी महाराजांचा जन्म कुठे झाला आहे? यावली येथे झाला होता. आणि हा प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला विचारलेला आहे. संत तुकडोजी महाराजांचं नाव काय होतं? माणिक बंडोजी इंगळे किंवा माणिक बंडोजी ठाकूर अत्यंत तुकडोजी महाराजांचं. बघा पॉंडिचेरीला अरविंद घोष गेलेले आहे. आणि 1910 मध्ये कर्नल भाऊराव पाटील बघा बुधगाव विद्या प्रसारक मंडळाची स्थापना केली. लक्षात ठेवायचं आहे. दूध गाव असेल, दूधगाव विद्या. फिरोजशहा जेबी पीटीत यांच्या साहाय्याने बॉम्बे क्रॉनिकल प्रश्न विचारला जातो. बॉम्बे क्रॉनिकल वृत्तपत्र कोणी चालू केलं आहे? क्रॉनिकल कोणाचं आहे? फिरोजशहा वृत्तपत्र आहे. इंग्रजी कवी ईट याने गीतांजलीचे इंग्रजीमध्ये अनुवाद केलं आहे. गीतांजली या ग्रंथासाठी रवींद्रनाथ टागोर यांना कविता संग्रह होता. यांना नोबेल पुरस्कार भेटलेला साहित्याचा 1913 ला. परंतु त्या पहिले ईट यांनी काय केलेलं आहे? अनुवाद केला आहे. बघा भारतीय वृत्तपत्र कायदा झाला होता हार्डिंगच्या कालखंडामध्ये. हार्डिंग 10 ते 14 चालला आहे. ही घटना पाहिजे होती तरी पण त्यांनी केलेली. वर्ग लिहू द्या त्यांना. भारतीय स्त्री महामंडळ भारतातली पहिली स्त्री संघटना होती. प्रश्न विचारलेला आहे. भारतातली पहिली स्त्री संघटना कोणती? स्त्रियाच होत्या. भारतीय स्त्री महामंडळ ही भारतातली पहिली स्त्री संघटना होती. प्रश्न लक्षात ठेवायचा आहे.
अलाहाबादला स्थापन झाली होती आणि सरला देवी चौधरी तेव्हा यांनी स्थापन केली होती. प्रश्न विचारला जातो, महर्षी कर्वे यांनी निष्काम कर्ममठाची स्थापना केली. कधी केली? 1910 केलेली आहे. निष्काम कर्ममठाची स्थापना आपण 10 वर्ष बघतोय ना, बरोबर आहे, 10 बघतोय आपण. निष्काम कर्ममठाची स्थापना केलेली आहे. बघा, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मोरिया बोटीतून उडी मारली होती. मॉर्सी बंदरावर खूप वेळा झालेला. ज्यावेळेस त्यांना भारतामध्ये आणलं जात होतं आणि त्यावेळेस त्यांनी मोरिया बोट होते, त्यातून त्यांना सांगितलं तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांवर मूवी आणलाय तो बघा. बरोबर ना, भारी मूवी आहे. तुम्ही पिक्चर बघा मित्रांनो, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बघा. अजून यांच्यावर बघा, आझाद चंद्रशेखर आझाद त्यांच्यावर मूवी आहे. महात्मा गांधींवर, बरोबर ना, संभाजी महाराजांवर, बाजीराव पेशव्यावर. तुम्हाला इतिहास माहिती होतो, हिस्टॉरिकल मूवी बघत चला. हा बघा, 1910 ते 14 या कालखंडामध्ये लॉर्ड हार्डिंग सेकंड हवा आला होता. लक्षात ठेवायचं आहे. 10 ते 14 या कालखंडामध्ये लॉर्ड हार्डिंग सेकंड हा व्हाईसराय म्हणून आला होता. मी पहिल्यांदा तुम्हाला लॉर्ड हार्डिंग पहिला कधी सांगितलेला आहे? 1844 ते 1848 या कालखंडामध्ये लॉर्ड हार्डिंग पहिला होता. रविवारची सुट्टी आठवते का? तेव्हा मी तुम्हाला लॉर्ड हार्डिंग पहिला सांगितला होता. आणि हा लॉर्ड हार्डिंग दुसरा हा जो होता हा भारताचा गव्हर्नर जनरल होता. आणि 1857 नंतर गव्हर्नर जनरल बनलेला होता, व्हाईसराय बनलेला होता. हा लॉर्ड हार्डिंग सेकंड हा 10 ते 14 आला होता. आता आपण 2011 जाऊ. 1911 1911 मध्ये दिल्ली दरबार भरवलेला होता. कोणी? जॉर्जने दिल्ली दरबार भरवला आणि त्यामध्ये सांगितलं की कोलकात्याची राजधानी, कोलकाता पहिले आपली भारताची राजधानी कुठे न्यायची होती? दिल्लीला न्यायची होती. आणि बघा, राजधानी कोलकात्याहून दिल्लीला नेण्यासाठी घोषणा केली होती. आणि ही कोलकात्याची राजधानी दिल्लीला जात असताना रासबिहारी बोस हत्तीवर बसले नाही, आपले जे व्हाईसराय होते ते हत्तीवर बसलेले होते. आणि रासबिहारी बोसने काय केलं होतं? बॉम्ब टाकलेला होता. परंतु हा व्हाईसराय वाचला गेला आणि माहूत हत्ती जो चालवतो त्याला काय म्हणतात? माहूत म्हणतात, बरोबर ना. म्हणजे व्हाईसरायला मारण्याचा प्रयत्न तेव्हापासून ते जपानला होते. बघा, राजधानी कोलकात्याहून दिल्लीला नेण्यासाठी घोषणा केली होती. दरबार कुठला आहे? दिल्ली जॉर्ज. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न आयोगाने विचारलेला. महर्षी कर्वे यांनी महिला विद्यालय पुणे इथे चालू केलं. आताच आपण विद्यालय पण चालू झालं होतं पुण्यामध्ये, ते पण तुम्हाला सांगितलं. 1907 तिथे महर्षी कर्वे विद्यालय लावलंय. पण लिहिलं सर, आठवतंय का? चाल माझी तुझं लिहितोय का नाही? बरोबर ना. हे हिंगणे इथेच आहे जवळ. इथे पहिले ते दूर वाटत होतं, आता हे जवळ वाटतं. खूपच जवळ हिंगणे, 5 किलोमीटर. आणि पुणे म्हणजे पुणे होतं, सदाशिवपेठ. कुठे चालले हो? बसा ना. किती वाजता आहे? 11ला आहे का? 1 तास होता पहिले. असं आहे का? ठीक आहे. सकाळी किती झालं? लगेच जाणं आहे. बघा, महर्षी कर्वे सुरू केलं होतं आणि राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. पहिल्यांदा सत्यशोधक समाजाची स्थापना मी तुम्हाला कधी सांगितली? माझ्या लक्ष तुझं सर्वांना मोबाईल मध्ये, मला नाही आठवत. हा, सांगितली होती. हा,
सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुलेंनी केली होती. तिकडे नको सुटके, आता मीच सांगतो तुला. सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाज स्थापना झाली होती. बरोबर. आणि नको देऊ ए मित्रा, अरे ती लिहू नको ना. बरोबर. ही महात्मा केली होती. आणि कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे? राजश्री शाहू महाराजांनी केली. आणि कधी केली? 1911 मध्ये केलेली आहे. समजलं का? लक्षात ठेवा. फॅक्टरी ऍक्ट झाला होता. आणि फॅक्टरी ऍक्ट झाला होता. आणि कुठला आयोग नेमला होता फॅक्टरी ऍक्ट साठी? नेमलेला होता. हा पण क्वेश्चन आयोगाने विचारतो. मी असं लक्ष ठेवलेलं होतं. फॅक्टरी ऍक्ट झाला आणि तिथे फक्त हसायला लागले. मी असं झालं लक्षात ठेवलेलं होतं. फॅक्टरी ऍक्ट झाला होता. बघा, हे तेच वर्ष पहिल्यांदा बंगालची फाळणी केली. लोकांचा राग त्यांना समजला इंग्रजांना, आणि त्यांनी मग नंतर सुधारली. लॉर्ड हार्डिंग सेकंडच्या कालखंडामध्ये बंगालची फाळणी रद्द केली. असं आहे. बघा, भारत गायन समाजाची स्थापना झाली होती. भास्करराव बखले तेव्हा हे भारत गायन समाजाची स्थापना यांनी केली होती. लक्षात ठेवायचं आहे. हा एक क्वेश्चन विचारला महिला विचारला असेल. 1912 बघा, व्हाईसराय हार्टसर बॉम्ब फेकला. रासबिहारी बोसने फेकलेला होता. लक्षात ठेवा. शाहू महाराजांनी बघा खासबा कुस्ती आखाड्याची स्थापना. तुम्ही कधी बघितलं? तुम्ही कोल्हापूरला कधी गेला असेल? खासबा कुस्ती आखाडा आहे समोरच. महाराजांचा पॅलेस बघा, पहिल्यांदा तिथे खालची सर्व व्यवस्थित भारी आहे. आणि थोडा बाहेर कधी आला तुम्हाला हा आखाडा दिसतो. खासबा आखाडा ची स्थापना छत्रपती शाहू महाराजांनी केली होती. बघा, आणि आपले जे जनगणमन आपलं जे राष्ट्रगीत आहे तेव्हा हे रवींद्रनाथ टागोर यांनी जनगणमन हे लिहिलेलं आहे. बघा, दिल्लीला भारताची राजधानी म्हणून केलं होतं कधीपासून? 1912 पासून. बघा इथे बघा, महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत यशस्वी सत्याग्रह केला होता. आणि 1913 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांना शहाजीराव गायकवाडांनी मदत केली. त्यामुळे कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांना प्रवेश मिळाला. प्रश्न विचारला जातो, पहिल्यांदा कोणी मदत केली होती? कुठल्या विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकर केले होते? विद्यापीठामध्ये, कोलंबिया विद्यापीठामध्ये, न्यूयॉर्क अमेरिकेमध्ये बाबासाहेब आंबेडकर केले. बघा, गदर पक्षाची सन फ्रान्सिस्को येथे स्थापना झाली होती. प्रश्न विचारला जातो, गदर पक्षाची स्थापना कोणी केली? लाला हरदयाळ. इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? श्यामजी कृष्ण वर्मा. आता सांगितलं मी तुम्हाला वरती. बरोबर. आणि गदर पक्षाची स्थापना कोणी आहे? लाला हरदयाळ. सॅन फ्रान्सिस्को येथे झाली आहे. लक्षात ठेवा, 100% लक्षात ठेवा. बघा, 1911 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली कोल्हापूरमध्ये. आणि सत्यशोधक समाजाचे शाळा सुरू केल्या होत्या 1913. बघा, शिक्षण धोरण मान्य केले नाही, निरक्षरता हटवण्याचे धोरण स्वीकृत केले होते. आणि रवींद्रनाथ टागोरांना 1913 मध्ये साहित्याचा नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं. कुठल्या कादंबरीसाठी? गीतांजली कादंबरीसाठी. आणि कधी? 1913 मध्ये. बघा, तोपर्यंत वाचा, मी आलो पाणी पिऊन. करतो बस. लॉर्ड हार्डिंगचा कालखंड वाचतो. पाणी पिऊन बी येतो. मला पाकिस्तान लागले तुम्हाला.
त्याला लावू ना त्याला. लावला असता नुसता. पाणीच घेऊन आला. इच्छा झाली होती माझी 15 मिनिटापूर्वीच पाणी प्यायची. थोडा टॉपिक संपवू. आणि एक तास झालं ना बोलून बोलून. जाऊ द्या, तुम्हाला समजताय ना. समजणं हा उद्देश आहे, दुसरा काय नाही. प्रश्न सुटतील ना, सुटले पाहिजे प्रश्न. कारण आता इतकं डिटेल मध्ये घेतोय याचा अर्थ सुटलेच पाहिजे. मी तुम्हाला आजूबाजूची पण माहिती सांगतोय. इतिहास मी तुम्हाला डायरेक्ट कंबाईन लेवलचा शिकवतो. तुम्ही कंबाईनचा बी पेपर चेक करा. पुढचं पण लेक्चर करा बरं. पुढे आपण बुक शिकवणार आहे हे झाल्यानंतर. हा, तो का? का बरं? आरआरबीचा मग काय काय अभ्यास केलाय? आरआरबीचं पुस्तक वाचलं का? हा, इकॉनॉमिक्स तरी एक चॅप्टर वाच तुझ्याकडे. इकॉनॉमिक्सचं कोणती पुस्तक आहे? ते आरआरबीची स्थापना कधी झाली, तेवढं तरी आरआरबीचे कार्य काय तेवढं तरी चॅप्टर वाचून घ्या. कायदा 34 आहे, 35ला स्थापना झाली. त्याचे गुणात्मक कार्य काय, संख्यात्मक कार्य काय, त्यातल्या काही काही कन्सेप्ट विचारतात. गणित आपण व्यवस्थित करून जा. हार्ड हार्ड त्या एक्झामचा अभ्यास करावा लागतो वेगळा. बरोबर. गणित बुद्धी वापर हेच राहतं, फक्त एक आहे की अभ्यास करताना थोडा डिटेल मध्ये करायचा. असं असतं. पण तुझी तुझी म्हणण्यापेक्षा सर्वांची आता ह्या वर्षी पोस्टिंग आली पाहिजे. जे जे आपल्याकडे स्टुडंट होते त्यांची. थांबायचं नाही, भरपूर जागा येत आहे. हडप सर म्हण कुठे राहिला? हा हा. ते तिथे वडापावची गाडी गेली लागते त्या गाड्यांचे. मग तिच्याच बाजूच्या गल्लीत 2-3 रिडिंग आहे. हा, तुला माहित नाही? खोटं बोलतो का? मी तुला काही बोलवणार नाही. हडप सर म्हटलाच मुलगा येणार आहे. मला हडप सरचा. हा, मी काही तुझ्या घरी येणार नाही मग जेवण करायला. बघ रे. अरे मी काय येणार आहे काय तुझ्या घरी जेवण करायला? का तुला म्हणणार आहे मला नाश्ता खाऊ घाल, मला चहा पाहिजे? आ, काय? मग काय? रूम केली का? हा. इतक्या दूर का बरं गेली? अरे मला सांगायला पाहिजे होतं ना. असं आहे का? भेटली असती. हा, लय दूर केली ते. अरे मग इथे भेटले, इथे नाही भेटले असते तिथे भेटले असते दत्तवाडीमध्ये. इथे भेटले असते बाजूला.
हा, इथे इथे भेटली असती, ते फिरावं नाही लागत. मित्रांनी केली का? अरे इथे 1 RK फ्लॅट भेटला असता 6-7 हजार रुपयात, पर्वती पाहिजे त्याला. पण मी आला होता ना पहिल्या दिवशी लेक्चरला. तू पहिल्या दिवसापासून लेक्चर करतोय ना, मग मला विचारायला पाहिजे होतं ना. आता जे जे मुलं असतील मला विचारत चला कुठे काय काय तर मी तुम्हाला सांगेन. इतक्या दूर रूम केली यार तो. अजून अजून करायला पाहिजे होतं सासवडला, बारामतीला करायला पाहिजे होतं. काय माणूस आहे. मग कसा आहे तो? महिन्याची पास काढली का? आता किती रुपये लागतात पाचशे? हा, तुला भारी काम आहे बाबा. ते पाय इथे इथले रूम का भेटत नाही? 100 लोकांना विचारलं असतं, वरच्या खालच्या रेडिंग मध्ये विचारलं पाहिलं असतं. तसं करावं नाही लागत. रेडिंगांमध्ये फिरावं लागतं, तिथे रूम पार्टनर पाहिजे अशा ऍड असतात. किती भाडं आहे तिथे? तू डायरेक्ट जाऊ दे, तू बोलूच नको आता. मग जाऊ दे, तुझ्याशी चर्चा करणं. 3,000 रुपये भाड्यामध्ये इथे इतक्या पॉश, इथे बाजूला हॉस्टेल होती. हे हे उद्यान प्रसादची 100 हॉस्टेल खाली इथे. आता बी 50,000 मुलं इथे कुठल्या ना कुठल्या रूम मध्ये राहू शकतात. कधीही भेटू शकते. का बरं? मुलांना माहितीच नव्हतं. मग, हं, जाऊ दे हो, मी काहीच बोलत. 19 आपण आपलं आपलं शिकू. बरोबर. अजून 1 महिन्यात राहणार आहे तो पुण्यात. नंतर तुझा जिल्हा कोणता आहे? काय हिंगोली जाणार आहे का? हा, राम. हे प्रॉब्लेम तर नाही दिसला. बरं आहे, रेग्युलर क्लास करतोय ते आवडलं. बघा, 1914 पहिले महायुद्ध सुरू झाले होते. आणि 1914 ते 18 पहिले 4 वर्ष महायुद्ध होते. बरं, पहिले महायुद्ध मला विचारले जातात, प्रश्न विचारतात, पहिले महायुद्ध कधी चालू झाले? 1914 ते 18 या कालखंडामध्ये पहिले महायुद्ध होते. बघा, दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय कायदा संमत झाला होता, त्याला रिलीफ ऍक्ट म्हणतात. कोलकात्याजवळ बघा, कामागाटामारू घटना झाली होती. आणि बाबा गुरुदीप सिंह या हे होते, चालक होते जहाजीचे. यांनी 376 भारतीयांना जपानी जहाज भाड्याने घेऊन कोलकाता ते कॅनडा प्रवास केला. परत ते भारतात आले होते. ते कोलकात्यापासून कॅनडाला गेले होते. आणि परंतु कॅनडांना उतरवण्यासाठी म्हणजे त्यांना उतरण्याची परवानगी नाही दिली. यांनी काय केलं असेल, त्यांना उतरवू नका. नंतर ते परत भारतामध्ये आले, आणि जेव्हा भारतात आले तेव्हा इंग्रजांनी गोळीबार केला होता. आणि ही घटना 1914 घडलेली होती, कामागाटा मारून. तेव्हा दुसऱ्या महायुद्धाचा काल खूप होता. आणि 1914 मंडाले म्हणून मंडाले जेल सुटका झाली होती. ज्यावेळेस ते पुण्यामध्ये आले त्यावेळेस स्वागत झालं, हार घातले. आणि 1915 मध्ये आणि बेझंट यांनी होम रूल लीगची स्थापना. बघा, होम रूल लीगची स्थापना 2 व्यक्ती केली होती. पुण्यामध्ये कधी? तर पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांनी 1915ला होम रूल लीग स्थापन केली. होम रूल म्हणजे आम्हाला सुशासन पाहिजे आहे असं ची स्थापना केली होती. आणि बेझंट यांनी येथे केली होती. बघा, जर्मनीत भारतीय स्वातंत्र्य समिती स्थापन केली होती. ठीक आहे. तिथे गोपाळकृष्ण गोखले फिरोजशहा मेहतांचा मृत्यू झाला होता. महात्मा गांधी भारतामध्ये आले होते. तो जो चार्ट आहे, त्या चार्टवर टाईप करताना त्याला 14 होऊन गेले. महात्मा गांधी भारतात कधी आले, तिथे 15 करायचं. बरं, लक्षात ठेव. तुला ते आपण दिवशी सांगितलं होतं.
तिथे ठेवतो. टायपिंग झाली ते. महात्मा गांधी भारतात परतले होते. जपानला रासबिहारी बोस गेले होते आणि 1915 मध्ये. बघा, सामाजिक परिषद अध्यक्ष कोण होते? महर्षी कर्वे होते, सामाजिक परिषदेचे अध्यक्ष. फिरोजशाह मेहता मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू झाले होते आणि गदर या क्रांतिकारक संघटनेची स्थापना झाली. लक्षात ठेवायचं आहे, गदर या क्रांतिकारक संघटनेची स्थापना कोणी कोणी केली असा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. कोणी कोणी केली आहे? रासबिहारी बोस, सचिंद्रनाथ सन्याल, विष्णू पिंगळे, बाजी प्रसाद सिंग यांनी गदर या क्रांतिकारक संघटनेची स्थापना केलेली आहे. आणि बघा, भारत संरक्षण अधिनियम आला आणि इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज टागोरांना सर ही पदवी दिली. सर ही पदवी, आणि ही सर ही पदवी दिली पंचम जॉर्ज. आणि ज्यावेळेस आपल्याकडे अमृतसरची जी घटना घडली, बरोबर ना, तुम्हाला माहिती असेल, जालियनवाला बाग हत्याकांड घडला, त्यावेळेस रवींद्रनाथ टागोरांनी सर ही पदवी वापस केली. बघा, 1916 काशी हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना झाली. हे पण काशी हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना पण असो. जस्टिस पार्टीची स्थापना खूप वेळा विचारलेला, खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. ती नाही केली होती. बघा, मोहम्मद अली आणि शौकत अली यांना अटक झाली होती. पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांनी होम रूल लीग स्थापन केली, चळवळ उभारली. मद्रासमध्ये अॅनी बेझंट यांनी होम रूल लीगची स्थापना केली. होम रूल म्हणजे स्वराज्याची मागणी. आताच सांगितलं मी तुम्हाला, लक्षात ठेवायचं आहे. लोकमान्य टिळक आणि अॅनी बेझंटला अटक होम रूल आंदोलनाला व्यापक आधार मिळालेला होता. चळवळीत स्त्रिया, विद्यार्थी सहभागी. बघा, यांना दोघांना अटक झाली आणि अटक होताच किती लोकांमध्ये परत जनजागृती आली. त्यामध्ये विद्यार्थी असो, स्त्रिया असो, या सर्वांनी भाग घेतलेला होता. इंग्रजांना अक्षरशः सोडून द्यावं लागलं होतं दोघांना. असं आहे. महात्मा गांधी लखनौ अधिवेशनामध्ये सहभागी झाले. लखनौ अधिवेशन आणि 1916 या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते बाबू अंबिकाचरण मुजुमदार. हे बाई अगदी म्हणाल माझं कसं पाठ आहे, माझं पाठ आहे. याच अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ हे बाई हे एकत्र आले. जहाल मवाळांची फूट हे बाई सुरत झाली होती. आणि 8 पासून लोकमान्य टिळक जेलमध्ये होते. मग आणि दोन्ही लोकमान्य टिळक 14ला सुटून आले. नंतर 16ला आले आणि काँग्रेस आणि मुस्लिम लीग सुद्धा एकत्र आले होते. मुस्लिम लीगला सुद्धा समजलेलं होतं की आपल्याला हे काँग्रेसला सुद्धा समजलेलं होतं आपल्याला तुम्ही कोणाचे राज्य करत आहे. आणि मुस्लिम लीगला यांनी पाठिंबा दिला होता स्वातंत्र्य मधल्या काँग्रेसने. हे सर्व घटना कुठल्या अधिवेशनामध्ये घडलेल्या आहे? 16च्या अधिवेशनामध्ये घडलेला आहे. बघा, महिला विद्यापीठाची स्थापना झाली होती. या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली आहे? महर्षी कर्वे यांनी केलेली आहे. कोणतं विद्यापीठ आहे? त्या विद्यापीठाला 1916 मध्ये स्थापना झाली विद्यापीठाची, पहिल्या विद्यापीठाची. आणि 1920 मध्ये त्या विद्यापीठाला SNDT हे नाव झालं होतं. म्हणजे श्रीमती नाथेबाई ठाकूर महिला विद्यापीठ. महर्षी कर्वे विद्यालय होतं मागचं 1907चं. हे विद्यालय होतं. हे 1916चं विद्यापीठ आहे. इकडेच बघ, हे लिही पहिल्यांदा. ए मित्रा, हे लिहिलं का? लिहिलं? कसं काय लिहिलं थोडंफार? बघा, राजेशाहू महाराज, मी तुम्हाला तेव्हा सांगितलं, बडोदा संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत केले होते. आणि शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे मोफत संस्थानामध्ये केलेले होते. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स मध्ये पॉलिटिकल सायन्सचा प्रवेश घेतलेला होता 1916ला. लॉर्ड चेम्सफर्ड व्हाईसराय म्हणून आला होता. 10 ते 16 आपण लॉर्ड हार्डिंग सेकंड बघितला. आणि 16ला कुठला व्हाईसराय आला? लॉर्ड
चेम्सफर्ड हा व्हाईसराय म्हणून आलेला आहे. लखनौ करार झाला होता. हाच तो लखनौ करार. लखनौ अधिवेशन बाबू अंबिकाचरण मुजुमदार. या वेड्यानं माहिती तिथे द्यायला पाहिजे. इथे लखनौ करार झाला होता बघा. राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय यामध्ये जहाल मावाड एकत्र आले. तुम्हाला सांगितलं तिथेच सांगितलं होतं मी तुम्हाला. बघा 1917 ही घटना बघू आता आपण. का थांबायचं इथे? हा 1917 वाचून घेऊ आपण. बघा शाहू महाराजांनी वटहुकूम काढला आणि प्राथमिक शिक्षणाची काय केली होती, सक्ती केली होती. संत गाडगे बाबांनी पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा बांधलेली आहे. प्रश्न सर्व महत्वाचे बरं का मित्रांनो. पुढे सॅडलर समितीची स्थापना. बघा सॅडलर समितीची स्थापना कशासाठी झाली होती? कोलकाता विद्यापीठाच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी. मला विचारला जातो सॅडलर आयोग कधी नेमण्यात आला आहे आणि शिक्षणासंबंधी होता 1917 दादाभाई नौरोजी यांचे निधन झाले 1917. महात्मा गांधी यांनी चंपारण्य सत्याग्रह केला होता 1917. चंपारण मॉन्टेग्यूची भारताचा सचिव म्हणून नियुक्ती झाली होती आणि बेझंटला 17 मध्ये नजरकैद म्हणून ठेवण्यात आलं होतं. होमरुल स्थापन केलं होतं ना, जेल म्हणून सोडलं, मग नंतर नजरकैद म्हणून स्थापन केलं. भारत सरकारने रोलेट समिती नियुक्त अर्पण क्रांतिकारक हालचाली अहवाल देण्यासाठी रोलेट समिती नेमली होती. कशासाठी नेमली होती? क्रांतिकारक हालचालींचा अहवाल देण्यासाठी. लक्षात ठेवायचं आहे. आणि मॉन्टेग्यूनी जबाबदार. मॉन्टेग्यूची घोषणा विचारलं जातं. मॉन्टेग्यूने घोषणा केली आम्ही जबाबदार शासन पद्धती तुम्हाला देऊ, म्हणजे आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्यानं स्वातंत्र्य असं त्यांनी मॉन्टेग्यूने सांगितलेलं होतं. 1917 मॉन्टेग्यू घोषणा म्हणून प्रसिद्ध आहे. खूप वेळा क्वेश्चन विचारलेला आहे बघा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस भारतामध्ये आले त्यावेळेस सयाजीराव गायकवाडाचे बघा मिलिटरी सेक्रेटरी म्हणून ते बाईचे नियुक्ती झाली होती. 1917 मध्ये पहिल्यांदा त्यांना चांगली वागणूक मिळाली, पण नंतर लोकांना समजलं एसटी कॅटेगरीचे आहे किंवा खालच्या जातीतले आहे. लोकांनी त्यांना म्हणजे जे शिपाई असेल ते सुद्धा त्यांचा अपमान. फायली त्यांनी मागितल्या तर फेकून देत, दुरूनच ठेवत, पाणी देत ना. म्हणजे इतकी जात शिकलेला माणूस होते, बरोबर ना. मग भरपूर अपमान झाला तिथे. जात धर्म भरपूर मोठ्या प्रमाणात होता, त्यामुळे त्यांनी ते सेक्रेटरी पदाचा त्याग करून टाकलेला होता. समजलं? PhD लंडन विद्यापीठ, इकडे कोलंबिया विद्यापीठ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या कालखंडातले असे व्यक्ती होते 1956 पहिले की सर्वात जास्त जगातील डिग्र्या मिळवलेला माणूस आणि हुशार माणूस. तुम्ही विचार करा 2 वर्ष 11 महिने